श्री गुरुचरित्र अध्याय 7 गोकर्ण महिमा। नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा। पूर्वी तिथे कुणाला वर मिळाला। अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्री का गेले? या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली त्याविषयी एखादी पौराणिक कथा असेल तर ते मला सांगा। ज्याच्यावर गुरुचे प्रेम असते त्याला तीर्थ महात्म्य ऐकण्याची इच्छा होते। नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, एकाग्र चित्तेने ऐक। पूर्वी ईश्वकुशांत मित्रसह नावाचा एक राजा होता। तो राजा सकल शास्त्र पारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी होता। एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला होता। त्या अरण्यात वाघ, सिंह अनेक प्राणी होते। राजा तिथे शिकार करत असताना त्याला एक भयानक दैत्य दिसला। त्या पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला। त्या बाणाच्या आघाताने त्या दैत्य जमिनीवर कोसळला। त्याचा बंधू जवळच होता। आपल्या भावाची अवस्था पाहून तो रडू लागला। त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मरणाऱ्या या राजाचा सूड घे। असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले। त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोककाल झाला। त्याने राजावर सूड घेण्याचा निश्चय केला। त्याने मनुष्य रूप धारण करून मित्रासह राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला। तेथील अधिकाऱ्याशी गोड गोड बोलून व त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळाले व सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला। त्याला लवकरच तशी संधी मिळाली। एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते। श्राद्धासाठी वशिष्ठ मुनीसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते। श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच असलेल्या त्या आचार्याचे रूप घेतलेल्या दैत्याकडे होते। त्याला ही मोठी सुवर्ण संधी होती। त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे निर्मास मिसळले। वशिष्ठादी सर्व ऋषींनी भोजनास बसले। पत्री वाढण्यात आली। तै मायावी दैत्याने वरिष्ठास पानात नरमास मिसळलेले अन्न वाढले। वशिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते। वाढलेल्या अन्नात निर्मास आहे हे त्यांनी ओळखले। ते तडखन पानावरून उठले व राजाला म्हणाले, राजा, तुझा धिक्कार असो। कपटी, दृष्ट अशा या तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना निर्मास खाऊ घालतोस। या तुझ्या पापकर्माबद्दल तू 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील, असा मी तुला शाप देतो। ही शापवाणी ऐकताच मित्रासह राजा भयंकर संतापला, कारण त्याला यातले काहीच माहिती नव्हते। आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला। मग तोही प्रतिशाप घेण्यासाठी हातात पाणी घेऊन वशिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमास वाढले गेले याची मला माहिती नव्हती। ते कपटकारस्थान दुसऱ्या कोणीतरी असणार आहे। नीट चौकशी न करता मला शाप दिलात या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो। असे म्हणत त्याने तळहातावर पाणी घातले। तेव्हा त्याच्या पत्नीने दयावतीने त्याला रोखले। ती म्हणाली, नाथ, तुम्ही हे काय करीत आहात? स्वतःला आवरा।
गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे पाप करू नका. आता जे घडले ते घडले. आता तयाचे पाय धरून उशाप मागा, त्यातच तुमचे भले आहे. मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला, पण हातातील शोपदक कोठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर जमीन नापीक झाली असती, म्हणून त्याने ते शोपदक आपल्या पायावर टाकले. त्यामुळे राजाचे नाव कलमापशदपद असे झाले. दमयंती वशिष्ठांच्या पाया पडून म्हणाली, ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा, त्याला उशाप द्या. त्यामुळे शांत झालेले वशिष्ठ राजाला म्हणाले, राजा, हा शाप तू 12 वर्षे भोगशील, त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील. असा उशाप घेऊन वशिष्ठ निघून गेले. वशिष्ठांच्या शापामुळे मित्रासह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. त्याची भूक कधीच संपत नसे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असताना त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या ब्राह्मण राक्षसाला विनवणी करीत म्हणाली, कृपा करून माझ्या पत्नीला सोडा, कृपा करून माझ्या पतीला सोडा, त्याला मारून मला विधवा करू नकोस. अरे तू राक्षस नाहीस, शापित आहेस. अरे तू अयोध्येचा राजा आहेस, माझ्या पतीला जीवदान दे, असे तिने अनेक वार विनवले. पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला तर मारून खाऊन टाकले. राक्षसाचे हे कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयानक संतापली. ती सती गेली. जाताना तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, दुर्मात्या, तू माझ्या पतीला ठार मारून अनाथ केलंस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू शापमुक्त होऊन जरी घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. होता होता 12 वर्षे सरली. वशिष्ठांच्या शापातून मुक्त झालेला राजा आपले मूळ रूपात प्राप्त झाले. तो आपल्या घरी गेला. सर्वांना आनंद झाला. परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बेचैन झाला. तो मोठ्या काळजीत पडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. मदयंतीने त्याची अस्वस्थ होण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने सगळी हकीकत तिला सांगितली. ती ऐकून राणीला मोठा धक्काच बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही, अशा विचाराने ती अतिशय दुःखी झाली. राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञ याग केले, दानधर्म केला, अन्नदान केले, पण पापशलन होईना. ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना. त्यामुळे राजा अधिकाधिक बेचैन व अस्वस्थ होऊ लागला. राजा तीर्थयात्रा करीत मिथिला नगरी गेला. तिथे त्याला गौतम ऋषी भेटले. राजाने त्याच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, मुनिवर्य, हे सगळे असे आहे. आता मला मनशांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईल असा मला विश्वास वाटतो.
माझ्यावर कृपा करा. या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषींनी त्याच्या समजवत काढली. राजा, घाबरू नकोस, कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तिथे महापातकाचा नाश करते. तिथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश करतात. तिथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होतो. त्याचप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पाप नियुक्ती होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेल्या मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपपादी केल्याने लक्षपतीत फळ मिळते. या क्षेत्रात इतके महात्म्य थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने इथे तप केले आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे. सदनिक महात्मे व सध्यनी मुनींनी इथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मे सुद्धा इथे सदाशिवाची उपासना करतात. या ब्रह्मांडात गोकर्णापासून दुसरे क्षेत्र नाही. राजा, या तीर्थात सर्व देशांचे स्थान आहे. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, कार्तिकेय व गणेश यांचे वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते. त्रेतायुगात ते तांबूस, दापूरयुगात ते पितिवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे असते. गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. तिथे ब्रह्म इत्यादी सर्व पापांचे भस्म करते. तिथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो, ब्रह्मपदाला जातो. रविवार, सोमवार, बुधवार जेव्हा अमावस्या येते तेव्हा तिथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होम हवन अनंत फळ देणारे होते. शिवरात्रीला शिवलिंग व बेलपत्र याचा सुयोग दुर्बल आहे. अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असल्याने अत्यंत दुर्बल असे शिवतीर्थ आहे. अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान सदाशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याची उपासनाच होय. अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले असता त्यांनी विचारले, ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? आपणास जर किंवा आपण प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा. राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले, राजा ऐक. या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो. चारी वर्णातील लोक येथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतज्ञ होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो. दुपारची वेळ होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी
पुनर्जन्मी अनेक पापे केली आणि म्हणून अनेक व्याधींनी जीर्ण झालेली एक मरणास्म अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली. ती वृद्ध, अंध आणि महारोगाने ग्रासली होती. तिच्या सर्वांगाला शिते पडली होती, त्यात कृमी पडली होती. जखमातून रक्त पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरले होते. त्यात तिला क्षय झाला होता. शरीरावर धड वस्त्र नव्हते. ती विधवा होती. ती केशपण केले होते. तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. तहान भुकेने ती कासावीस झाली होती. तिला धड चालताही येत नव्हते. क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती. अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली. थोड्याच वेळाने तिचे प्राणत्याग केला. त्यावेळी आम्हास एक प्रसंग दिसला. अचानक शिवलेखातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. सर्व अंगाला भस्म लावलेले होते. तयाची शरीरकांती चंद्रासारखी होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले, आपण इथे कशासाठी आला आहात? ते म्हणाले, आम्ही या चांडाळीस नेण्यासाठी आलो आहोत. हे ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. आम्ही त्यांना विचारले, अहो, या महापापी चांडाळीला शिवलोकास कसे काय नेता? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतं का? या चांडाळीने जन्मापासून अनेक पापकर्म केली आहेत. हिने कधी कोणाला दयामया दाखवली नाही. हिने आयुष्यात कधीही जपतप केले नाही. कधीही शिवस्मरण पूजन केले नाही. अशा हिला शिवलोकात कसे काय नेता? आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले, गौतमा, या चांडाळीची पूर्वकथा सांगतो, ऐक. शिवदूत म्हणाले, ही चांडाळी पुनर्जन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. ती दिवसावयास अत्यंत सुंदर होती. तिच्या लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पती मिळेना. त्यामुळे तिच्या आईवडिलांना मोठी काळजी वाटू लागली. शेवटी ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले, पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी घरी परत आणले. ती दिसावयास सुंदर होती. तिने त्यात तरुण्यात प्रवेश केला होता. तिला वैधव्य आले होते. त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. ती लपून छपून जार कर्म करू लागली. मग व्हायचे तेच झाले. तिच्या व्यभिचारी लोकांना समजला. लोक तिच्याकडे उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाईत टाकले. मग आई वडिलांनी तिचा त्याग केला. तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झाले. ती चांगली लाजलज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळिंबा फासला. कामवासनेने स्त्रीचं आधिपत्य होतं. हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो. ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो. या विषया वासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात. हे अगदी खरे आहे. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमा सेवन करू लागली. एकदा मद्यपान करून धून झालेला तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवशी
दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिक्क्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून तिने शिजवून खाऊ घातले. स्वतःही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिथं वासरू नव्हते. त्याऐवजी मेंढा होता. तिने घरात येऊन पाहिली तेव्हा शिकायात वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडवू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व हाडे कातडी पुरून टाकली व वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागली. तिने आपल्या पतीलाही ही थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीस जन्मास आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी काही दिवस कसाबसा सांभाळ केला. तिला शिळे उष्टे अन्न खाऊ घातले. काही दिवसांनी तिला म्हारोग झाला. आईवडिलांचा आधार तुटला. नातेवाईकांनी तिला पार झिंकाडले. आता ती भीक मागत फिरू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली. तिला अनेक रोग झडले. अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पूर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करीत त्या गावाच्या गर्जना करीत जात होते. लोक नाचत होते, गात होते, शिवनामाची गर्जना करत जात होते. ती चांडाळणी इतर बायकांबरोबर रडत ओरडत जात होती. भेटले त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. अंगावर वस्त्रही नव्हते. सर्व अंगाला म्हारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरले होते. सर्वांच्या पुढे हात धरून धर्म करा, धर्म करा असे दीनपणे म्हणत होती, पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मांतरीचे तिने एकही पुण्यान कृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी यातना, अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या चांडाळणीला कोणीही काहीही देत नव्हते. त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला. एका भाविक थट्टेने तिच्या हातात भिक्षा मागून एक बेलपत्र टाकले. ते खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बेलपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडले व नेमके महाबळेश्वर लिंगावर म्हणजेच शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम घोषाचे श्रवण, या अजाणतेपणे एक बेलपत्राचे झालेले शिवपूजन एवढ्यानेच त्या चांडाळणीचे शतजन्माचे पातके जळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमान पाठवले आहे असे शिवदूतांनी त्या चांडाळणीवरची व अमृत सिंचन केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला व शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकात घेऊन गेले. त्या चांडाळणीची कथा सांगून गौतम ऋषींनी मित्रासह राजाला म्हणाले, राजा तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतज्ञ हो. हे सर्व काळी स्नान करून शिवपूजन कर. शिवरात्रीला उपवास करून बेलपत्राने भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापातून मुक्त होशील व शिवलोकी जाशील. गौतमाने असे सांगितले असता राजालाही अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. तिथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीशाप यातून मुक्त झाला. इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले,
असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे. म्हणूनच श्रीपाद इथे राहतले. अशा रीतीने गुरुचरित्रातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय 7वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.